महाराष्ट्राचं कुठलं खाद्य संस्कृतीबद्दल बोललं तर वडापावचं नाव येणार नाही असं होणार नाही. मात्र तोच वडापाव सध्या आपल्याला पुण्यामध्ये तरी मिळणार नाही अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. जो टेम्पोला असतो ना तो तर त्यांनी 2-3 दिवस फोनच उचलले नाही, तर संपले, आता नाही मिळणार. म्हणजे आम्हाला वरतूनच गॅस मिळत नाहीये. त्यामुळे आता कामगार कुठे गेलेत? कामगार गावाला गेले, काही गावाला गेले, काही थांबून ठेवले. पगार बिगार त्यांची व्यवस्था आहे केलेली बाकीच्या लोकांची. या अचानक जर उद्या परवा किंवा 4 दिवसात काय झालं तर आपल्याला सुरू करता येईल. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आखाती देशामध्ये संघर्ष सुरू आहे. इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या विरुद्ध इराण असं युद्ध सुरू आहे. युद्धाची छळ जगभरातल्या अनेक देशांना बसताना आपल्याला दिसते. त्यामध्ये भारताचा कुठलाही संबंध नाहीये. मात्र भारतीयांना त्याची झळ सोसावी लागते. इंधन तुटवडा असल्यामुळे आपण याआधी बघितलं की पुण्यामध्ये अनेक हॉटेल बंद पडले, अनेक उद्योग बंद पडले, कंपनी बंद पडल्या. स्मशानभूमीमध्ये देखील गॅस दाहिन्या बंद करण्याची वेळ पुण्यामध्ये आल्याची पाहिलं आपण, बातम्या वाचल्या असतील, पाहिल्या असतील. मात्र आता सध्या महाराष्ट्राचं कुठलं खाद्य संस्कृतीबद्दल बोललं तर वडापावचं नाव येणार नाही असं होणार नाही. मात्र तोच वडापाव सध्या आपल्याला पुण्यामध्ये तरी मिळणार नाही अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुण्यामध्ये कॅम्प परिसरामध्ये सध्या, आणि यामध्ये गार्डन वडापाव सेंटर हे जे प्रसिद्ध वडापाव सेंटर आहे हे सध्या बंद करण्याची वेळ सध्या या सेंटरच्या मालकावर आलेली आहे. त्यांनी स्पष्ट इथे या ठिकाणी बॅनर लावलंय, गॅस टंचाईमुळे दुकान बंद राहील. त्या दुकानाचे मालक माझ्यासोबत आहेत. नेमकं त्यांनी आता गॅस टंचाईचं कारण सांगितलं. परत त्यांना हेच कारण काय विचारावं आपण, कुठल्या कुठल्या गोष्टीला ते सामना करतायत त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलतो. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. नंदू काशीनाथ नाईक. कधीपासून आहे आपलं दुकान आहे? 1972. 72 पासून दुकान. अशी कधी बंद करण्याची वेळ आली आतापर्यंत? नाही, ते फक्त ह्याच्यात कोरोना काळात बंद केलं. म्हणजे आता कोरोना काळासारखी परिस्थिती सध्या अनुभवत आहे. आणि आता त्यावेळेस वेगळी परिस्थिती, हे आता हे टंचाई असल्यामुळे बंद झालं. आणि आता तसंच वाटतंय की तसं काय होईल का म्हणून. कधी बंद केलं बरं? आता आम्हाला आज दिसतंय शनिवार, रविवार, आज सोमवार. गेल्या 3 दिवसापासून बंद आहे. हो. किती कामगार होते इथे? इथे 17-18 लोक असतात. आणि दिवसाला किती गिऱ्हाईक येतात बरं वडापाव खाण्यासाठी साधारण? गर्दी असते तरी 5-6-4 हजार असे. आमच्या आउटलेट आहे इकडं, नळ शॉपला एक आहे, हडपसरला एक, ते पण बंद आहे. सगळे मिळून 5-6-7 हजार वडापाव जातात. दिवसाला किती गॅस लागायचे किंवा किती इंधन तुम्हाला लागायचं? 4-5 मोठे सिलेंडर. सिलेंडर लागायचे. आता स्टॉक होता तो आतापर्यंत पुरला शनिवारपर्यंत? संपले. यानंतर तुम्ही जेव्हा एजन्सीकडे गेले त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर मिळाले? काय तो फोनच उचलत नाही. म्हणजे जो टेम्पोला असतो ना तो तर त्यांनी 2-3 दिवस फोनच उचलले नाही, तर संपले, आता नाही मिळणार. म्हणजे आम्हाला वरतूनच गॅस मिळत नाहीये असे काहीतरी सांगून. नाही, केंद्र सरकारने जाहीरच केलेलं की आता व्यावसायिक वापरासाठी मिळणार नाही गॅस, त्यांचं खरं आहे. मात्र काही असेही प्रकार सुरू आहेत की ब्लॅकनी काही गॅस विकणं सुरू आहे, असं काही कानावर आलं? आम्ही ऐकलं असं, पण आम्ही ब्लॅकनी घेतलंच नाही. जोपर्यंत आपल्याकडे होतं तो ब्लॅकनी घेऊन काय करणार, परवडलं पाहिजे. किती सांगतात बरं साधारण? आम्ही ऐकलं असं 3-4 लोक सांगतात 3 चालू आहे, 4 चालू आहे, असं 1600-1700 रुपये किंमत आहे कमर्शियल गॅस. त्याच्यामुळे आता कामगार कुठे गेलेत? कामगार गावाला गेले, काही गावाला गेले, काही थांबून ठेवले. पगार बिगार त्यांची व्यवस्था आहे केलेली बाकीच्या लोकांची. या अचानक जर उद्या परवा किंवा 4 दिवसात काय झालं तर आपल्याला सुरू करता येईल असं. मग आता कामगारांची नोकऱ्या पण जाऊ शकतात आणि तुमचा पण धंदा. नाही, कामगार नसेल तर आपण कसं चालू करणार ना गॅस आल्यावर. गॅस जरी असलं कामगार नसलं मग काय करणार असं. ठीक आहे, इतर पण काही मंडळी आहे. काय वाटतंय सगळं दररोज चालू असणार दुकाने बंद झाले? हो, खूप अवघड वाटते. कारण की बरेच लोक म्हणजे या वडापावावर बरेच जण पोट भरतात. गोरगरीब झाले, हे झालं हिसाबात आहे. आणि लोकांची बिन इथं भरपूर हे होती, त्यांची बिन म्हणजे नाही का अडचण होती वडापावची. रोज 2 टाइम जेवणाची बी अडचण होती त्यांची. नाहीतर त्यांचं वडापाव खाल्लं तरी त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होऊन जातो. तुम्ही पण इथे दिसतायत? इथेच असता? हो, इकडेच असतो. रिक्षावाले हे ते त्यांचं हातावर पोट असणाऱ्या लोकांचं भागून जातं ह्याच्यामध्ये. काही जण कसं आहे, वडा, चुरा, चटणी, मिरची वगैरे घेतात, घरनं चपात्या आणून नाही का, त्याच्यामध्ये त्यांचं चालून जातं. काय कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागतो? वडापाव म्हणजे आता एक महाराष्ट्रात आलं की वडापाव म्हटलं की साधारण नाव घेतलं जातं की वडापाव असेल, पुरणपोळी असेल, असं खाद्य संस्कृतीबद्दल बोललं जातं. आता वडापावच बंद झालाय. आता आमचा दुधाचा धंदा आहे. काही लोक दूध बी घेणं हाटीलवाले सगळे बंद व्हायला लागले. त्यामुळे लय अडचणीत यायला लागलं. जनावरांचा चारा महाग आहे,
कुट्टी महाग आहे, सगळ्या गोष्टी महाग आहे जरा. त्यामुळं आता काय परवडा ना, कारण दूध बाजार तो कमी आहे आता तो सध्या दुधाला. या बंदमुळं ना काही हटलवलं घेत नाही, खप नाही. त्याच्यामुळं ते आमचं काही दूध नासाला बी लागलीये. फ्रीज मध्ये ठेवणार किती ठेवणार आम्ही, असं आहे ना. त्याच्यामुळं काही वस्तू खराब व्हायला लागल्या आमच्या. हा ना. इतर कुठल्या अडचणी येत आहेत बरं तुम्हाला? आता हे दुकानं हॉटेल बंद झाले, मात्र इतर कुठल्या गोष्टीचा सामना करावा? आता कसं आहे, सिलेंडर न मिळण्यामुळे सगळ्याच अडचणी आल्या ना. आमचं दूध उरा लागलं घरी, काय स्वस्त बी चाललंय दूध आमचं. त्याच्यामुळे लय अडचणी यायला लागली. जनावरांचं खाऊ घालणार लय कठीण झाले जनावराला. जनावरांसाठी पण त्रास. हो, जनावरांचं खाऊ घालणं जरुरी आहे ना, त्यांचं दूध काढणं जरुरी आहे, परत बाजारपेठमध्ये आणून देणं जरुरी आहे. परत वडापावला ह्याला गाड्या वडापावला आमचं दूध आहे स्वतः, तर त्यांचं पण दूध आता आमचं बंद झालंय. तर आम्ही बाजारात नेऊन फार अर्ध्या किमतीत दूध विकतोय आता. जास्त दिवस गॅस ठेवू शकत नसल्यामुळे. नाही ना ते. जास्त दिवस दूध ठेवू शकत नाही, एक दिवसाच्या वर नाही ठेवता येत दूध. त्यातलं एक दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकतो, दुसऱ्या दिवशी नाही ठेवू शकत. तर अशा अनेक गोष्टीचा सामना सध्या नागरिकांना करावा लागतो. अनेकांची दुकानं बंद पडलेत, अनेकांचे खाण्याचे वांदे झालेले आहेत. काही गोरगरीब रिक्षावाले असतील ते वडापाव खाऊन आपला दिवस घालवत होते. मात्र आता हे आपण समोर जर पाहिलं, हे दुकान झालं वडापावचं. आता हे पुढे जर पाहिलं तर हे देखील दुकान छातचं दुकान होतं, किंवा इतर जे काही विक्रेते होते त्यांचे दुकानं अक्षरशः बंद करण्यात आली. ही लाईन सर्व व्यावसायिक लाईन होती आणि पूर्ण आपल्याला बंद पाहायला मिळते. तर हे कॅम्प परिसरामध्ये असं घडतंय. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचा सामना या व्यावसायिकांना करायला मिळतोय. काका आहे ते म्हणतात मला बोलायचे फार आग्रह करतायत. काय म्हणणं आहे तुमचं? बाबा, हे जी वडापाव गार्डन आहे ना, हे वडापाववाले मालक आम्हाला, आम्ही रस्त्यावरती फिरणारे माणसं आहेत, ते आम्हाला कधीही खायला पाहिजे म्हणलं की ती वडापाव फ्री मध्ये देतात, पैसे घेत नाही, काही नाही. काय अडचण येते, भेटत नाही खायला? हा, भेटत कधी नाही भेटत, पण नसल्यावर बाबा पैसे येतो ते आम्हाला देतात, कधी नाही म्हणत नाही. आणि आज 3 दिवस झाला, आज खायला नाही तर करायचं काय? नक्कीच. तर पाहिलं आपण हे रस्त्यावरचे काका आहेत, फिरतात, कचरा जमा करत होते. ते बोलले मला बोलायचंय. तर या युद्धाची झळ कुठपर्यंत पोहोचते आपल्याला हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. जाता जाता फक्त या लाईनवर एक नजर टाकूयात आपण की कसे हे दुकानं, जे हॉटेल्स होते हे बंद झालेले आहेत. आणि यामध्ये गार्डन वडापाव सेंटर हे एक प्रसिद्ध वडापाव विकण्यासाठी ओळखलं जाणारं हे दुकान आहे. आणि हे बंद झाल्यामुळे अर्थातच पुण्यात चर्चा तर होणारच, आणि असं म्हणायला हरकत नाही आता यापुढे पुण्यात वडापाव देखील मिळायला आपल्याला अडचण येईल.